नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. आपल्या चॅनल नवीन असताल तर आत्ताच सबस्क्राईब करा. आज आपण आधार कार्ड सस्पेंडविषयी बोलणार आहोत. आधार कार्ड सस्पेंड कित्येक लोकांचं झालं असेल, कित्येक लोकांचं होत नाही, म्हणजे क्वचित लोकांचं होतं. 100पैकी 1% लोकांचं होतं आधार कार्ड सस्पेंड होण्याचे अनेक कारण आहेत. एक कारण मोस्ट इम्पॉर्टंट आहे. कोणी जर सांगितलं तरी कुठे जरी का तुम्ही विचारतात की तुम्ही आधार कार्ड कुठे यूज केलं नाही का, हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आधार कार्ड सस्पेंड करायचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. का आधार कार्ड डबल म्हणजे ते हे करता येतो, प्रयत्न करता येतो. आधार कार्ड आणि कॅन्सल आणि सस्पेंडमध्ये फरक आहे बरं का. सस्पेंड म्हणजे तुमचं काही वेळासाठी सस्पेंड केलेलं असतं, आणि कॅन्सल म्हणजे की जास्त टाईमसाठी असतं. ते कॅन्सल तुम्हाला माहितीच आहे. तर आपण सस्पेंडविषयी बोलणार आहोत. जर तुम्ही आधार कार्ड किंवा जर सस्पेंड झाला असेल, तुम्ही बघितलं असेल तिथं तुम्ही ज्यावेळेस तुम्ही आधार कार्ड टाकता त्यावेळेस तिथं ऑनलाईन हे केल्यानंतर तुम्हाला दिसतं की आधार कार्ड सस्पेंड ऑर कॅन्सल असं ऑप्शन येतं. सस्पेंड झालं याचा अर्थ आहे की तुम्ही आधार कार्ड तुम्ही कुठेही यूज केलं नाही, यूज केला आहे पण थोडं थंब प्रेस हे केलं नाही, ते गव्हर्नमेंट ॲटोमॅटिक करून टाकते. जर काही नसतं ते. जर आधार कार्ड सस्पेंड झालं असेल तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, कारण आज मी आधार कार्ड सस्पेंडविषयी तुम्हाला सांगणार आहे. आधार कार्ड जर सस्पेंड झाला असेल तर सोपा उपाय माहिती आहे का कोणता आहे? तुम्हाला कोणीच सांगणार नाही, ते मी सांगतो. आधार कार्डचा सर्वात सोपा उपाय. आधार कार्ड जर सस्पेंड झाला असेल ना, काही ना आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं. आधार कार्ड अपडेट केलं ना, एका महिन्यापर्यंत सस्पेंड येऊन जातं, सस्पेंड निघून जातं. आधार कार्ड चालू होतं. काही जण तुम्हाला वेगळं सांगत असेल, आधार कार्ड सस्पेंड झालं म्हणजे तुला आधार कार्डचं हेच होणार नाही, तेच होणार नाही. तसं काय नाही. आधार कार्ड सस्पेंड जर झालं असेल ना, तर बायोमेट्रिक केल्याने पण आधार कार्ड तुमचं हे होतं, रिकवर होतं, डबल देऊ शकतं, पहिल्याप्रमाणे चालू शकतं. एवढंच आपले